नमस्कार मंडळी. उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, दिवसभरचा थकवा घालविण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी आज आपण बनवणार आहोत स्पेशल मखाना सत्तूचे लाडू. या लाडूमध्ये भरपूर प्रोटीन, खनिजे, थोडक्यात काय, फायबरचा भरपूर खजिना. तर तुमचा जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट आपण जान्हविका किचनमध्ये जाऊया. कढई सुरुवातीला चांगली गरम करून घ्यायची. गॅस कमी करायचा आणि 1 चमचा तूप घालून घ्यायचे. चमचा बघा मोठा आहे हा. आता याच्यामध्ये ना मंद आचेवरती बदाम आणि काजू, 50 ग्रॅम बदाम आणि 50 ग्रॅम काजू घालून घेतलेत. अगदी मंद आचेवरती छान असे लाल रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे. जास्त लाल रंगाचे पण नाही करायचे. गॅस बंद करून टाकायचा. नंतर हे काजू बदाम लगेच एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचे. पुन्हा गॅस चालू करून जे शिल्लक राहिलेले तूप होते ना, त्या तुपामध्येच 2 कप मखाने घालून घ्यायचे आणि मखानेसुद्धा मंद आचेवरती अगदी छान खुसखुशीत भाजून घ्यायचे आहेत. आणि मखाना जर का चांगला भाजून नाही ना घेतला तर तो कच्चा राहतो आणि लाडूसुद्धा चवदार नाही होत. आता मखानेसुद्धा काढून घ्यायचे आणि यालासुद्धा थंड करायला बाजूला ठेवून देऊया. आता टिश्यू पेपरने सुरुवातीला कढई चांगली पुसून घ्यायची. आता याच्यामध्ये तूप न घालता लगेच 1 वाटी खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा. इथे मी 100 ग्रॅम डेसिकेट कोकोनटचा वापर केला आहे. खोबऱ्यामध्ये तूप न घालायचे कारण ऑलरेडी खोबऱ्यामध्ये तेल असतं, त्यामुळे त्याला तूप घालायची काही आवश्यकता नाही आहे. आता खोबरं असं हलकंसं गुलाबी रंगाचं भाजून झालं आहे. यालासुद्धा थंड करायला ठेवूया. काजू, बदाम आणि मखाना थंड झाल्यानंतर लगेच मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे. खोबऱ्याचा किससुद्धा त्याच्याबरोबरच घालून घ्यायचा आहे. सर्व साहित्य आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून प्लस मोडवर वाटून घ्यायचे आहे. हे बघा, दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारे सरसरीत वाटून घेतले. हे सर्व साहित्य घालून डायरेक्ट जर आपण मिक्सर फिरवला तर त्याची पेस्ट तयार होते. म्हणजे ऑलरेडी बदाम आणि काजूमध्ये तेल आहेच आणि शिवाय आपण तुपामध्ये त्याला तळून घेतले. जास्त तेल उतरायला नको म्हणून अशा प्रकारे प्लस मोडवरती याला आपण वाटून घेतले आहेत. पुन्हा एकदा गॅस चालू करून कढई चांगली गरम झाली. मंद आचेवरती 1 कप सत्तूचे पीठ घालून घ्यायचे. हे पीठ सुरुवातीला तूप न घालता अगोदरच चांगले सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊया. सुरुवातीला पीठ भाजताना जास्त तुपाचा वापर न करता जसे लागेल तसे तूप घालून घ्यायचे. एकदा का पीठ तुपामध्ये चांगले मिक्स झाले, अशा प्रकारे गुठळी होते. गुठळी झाल्याबरोबर पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालून घ्यायचे. पुन्हा एकदा वरतून तूप घालायचे कारण काय, पिठाची झाली गुठळी ताबडतोब मोकळी होते आणि शिवाय पीठ चांगले आणि लवकर भाजून होते. ह्या पिठाचे लाडू जर आपण बनवून खाल्ले ना, याने तर हाडे मजबूत होतातच, शिवाय थकवासुद्धा दूर होतो. आता पीठ चांगले पातळ झाले. आता याच्यामध्ये मी अर्ध वाटी चण्याचे पीठ घालून घेते. अर्ध वाटी म्हणजे 3 चमचे मी चण्याचे पीठ घालून घेतले आहे. चण्याचे पीठ घालायचे कारण म्हणजे लाडू खूप छान होतात, म्हणून थोडेसे चण्याचे पीठ घालायचे. सर्वात महत्त्वाचे, पीठ भाजताना जरासुद्धा दुर्लक्ष नाही करायचे. आता याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा छान असं खालीवर करून चांगले व्यवस्थित वेलची पावडर त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची. 3 चमचे चण्याचे पीठ घातल्यामुळे पीठ पुन्हा एकदा घट्ट झाले. अजून एकदा 1 चमचा तूप घालून घ्यायचे. पुन्हा एकदा ते पातळ होईल. एकदा का तूप वितळले, पटापट हात चालवायचा आहे. जरासुद्धा पीठ खाली लागता कामा नये. आता बघा, पिठाचा रंग बदलला आणि पीठसुद्धा छान अगदी जसं आपल्याला हवं आहे तसं अगदी पीठ छान भाजून झाले. वाटून घेतलेली पावडर म्हणजे काजू, बदाम, मखाना आणि खोबऱ्याचा किस हे सुद्धा लगेच कढईत घालून घ्यायचे. त्याच्यावरतून लगेच 50 ग्रॅम काजूची पावडर घालून घ्यायची. घातलेले सर्व साहित्य एकदा का चांगले मिक्स झाले ना आणि थोडे परतून घेतले की गॅस लगेच बंद करून टाकायचा. आता याला थंड करून घेऊया. कढई मी खाली करून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये. आता हे लाडूचे मिश्रण थोडेसे कोमट होऊन द्यायचे. एकदम गरम असतानाच याच्यामध्ये जर का साखर घातली ना तर साखर पूर्णपणे वितळून जाईल आणि लाडू वळता येणार नाही. आणि समजा तुम्हाला साखरेच्या ऐवजी जर गूळ घालायचा असेल तर गूळ घाला.
पण पीठ कोमट झाल्यानंतरच. आता बघा 15 मिनिटानंतर पीठ थोडेसे कोमट झाले. आता याच्यामध्ये मी बदाम, पिस्ता आणि मनुके घालून घेते. मनुके जर का तुम्हाला तुपात तळून घ्यायचे असेल तर तळून नंतर याच्यामध्ये मिक्स करा. मी मनुके तुपात न तळायचे कारण म्हणजे माझ्या घरच्यांना ते आवडत नाही. त्यांना असेच डायरेक्ट मनुके घातलेले आवडतात. म्हणून मी तसेच घालून घेतले. ते साखरेचा बुरा घालताना सुद्धा थोडा थोडा करून घालणार आहे. तर पहिला मी 1 कप घालून घेतला. साखरेच्या बुऱ्याच्या ऐवजी तुम्हाला जर पिठी साखर घालायची तर पिठी साखर घाला. काही खास मिठाईसाठी साखरेच्या भुऱ्याचा वापर केला जातो. मार्केटमध्ये बघा मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये जास्त करून भुऱ्याचाच वापर करतात. त्यामुळे लाडूला चव खूप छान लागते. पुन्हा एकदा 1 कप भुरा घालून घेतला आणि हा दुसरा कपसुद्धा चांगला त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा. असे करून मी अजून एकदा अर्धा कप भुरा घालून घेतला. तर असे करून मी 2.5 कप साखरेचा भुरा घालून घेतला आहे. आता सर्व भुरा असा पिठामध्ये चांगला एकजीव करून मिक्स करून घ्यायचा आहे. साखरेचा भुरा घातल्यामुळे लाडूचे सारण बघा कसे सरसरीत आणि मोकळे झाले आहे. आता याचे ते लाडू होणार नाही, एकदम ड्राय आहे हा. तर याच्यामध्ये आता आहे ना गरम गरम तूप घालून घ्यायचे अर्ध वाटी. तर चांगलं याच्यामध्ये मी उकळलेलं चांगलं गरम तूप घालून घेतले. आता कसे लाडू वळायला सुद्धा सोपे जातील आणि लाडू खाताना सुद्धा खरखरीत लागणार नाही घशामध्ये. हे लाडू टाळूला चिकटत सुद्धा नाही. असे दाणेदार मस्त लाडू होतात. मी नक्की ट्राय करून बघा. कुठल्याही ऋतूमध्ये हे लाडू बनवा. शरीराला चांगली ऊर्जाच देतात. असे हे शक्तिवर्धक लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही मखाना आणि सत्तूच्या पिठाचे लाडू बनविले आहेत का? तर कसे बनवितात ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तुम्ही अजून याच्यामध्ये कुठली वेगळी पद्धत वापरली आहे? तुम्ही अजून याच्यामध्ये काय काय साहित्य घालता ते सुद्धा मला तुम्ही सांगा. तर अशा प्रकारे मी सर्व लाडू आता बांधून घेते. ही रेसिपी तुम्हाला खरोखरच आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी नक्की घ्या. पावसाळ्याचे दिवस आले आहेत. लाडू नक्की बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा. आणि काही शंका असतील त्यासुद्धा मला विचारा तुम्ही. तुम्हाला रिप्लाय नक्कीच मिळेल. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा किती सुंदर लाडू दिसत आहे. बघून अगदी तोंडाला पाणी सुटतं. पुन्हा भेटूया अशाच काही आरोग्यदायी रेसिपीबरोबर. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.